तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज मधला आजचा क्लास 18 आणि यामध्ये आपण पाहणार आहे शिपिंग टूल्स, ते पण डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. तर तुम्हाला कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आजच्या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर तुम्हाला टूलबारमध्ये शेपिंग रिलेटेड ऑप्शन मिळणार नाही. ते ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर्टी टूलबारमध्ये, इथे मिळणार आहे. आणि ते कसे मिळतील हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल. तर काय करायचं, इथून अशा प्रकारे आपण रेक्टेंगल घेऊ. आता एक रेक्टेंगल ड्रॉ केला, पण तरी पण काही शेप आले नाही. त्याकरिता परत आपल्याला 2 शेप लागतील, तेव्हाच आपण त्याचा यूज करू शकतो. आता इथे मी 2 शेप घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग केलं आणि दोन्ही ऑब्जेक्ट असे सिलेक्ट केले, तर तुम्हाला दिसतं इथे शेपिंग रिलेटेड ऑप्शन यामध्ये आहे. इथे कंबाईन आहे, याला आपण लास्टमध्ये पाहू. सिंपल ऑप्शन आहे. त्यानंतर इथे दिसते तुम्हाला वेल्ड, ट्रिम, इंटरसेक्ट, अजून सिम्प्लिफाय आणि आणखी काही. तर याला 1 बाय 1 पाहू. तर सर्वात अगोदर पाहू आपण वेल्ड. पण हे तुम्हाला समजलं असेल की ऑप्शन कसे दिसतील. तर असे आपण कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करू. जेव्हा 2 ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करू तेव्हाच आपल्याला, सॉरी ऑब्जेक्ट म्हणतो, जेव्हा 2 आपण शेप सिलेक्ट करू तेव्हाच आपल्याला ते ऑप्शन दिसतील. आणि किंवा तुम्हाला इथे पण मिळून जातील. ऑब्जेक्टवरती क्लिक केलं आणि शेपिंगवरती क्लिक केलं तर बाकीचे तुम्हाला तेच ऑप्शन इथे मिळून जातील. तर अगोदर पाहू आपण वेल्ड या ऑप्शनचा कसा यूज होतो. वेल्ड या ऑप्शनचा यूज असा होतो की जेव्हा आपण 2 शेप ड्रॉ केले, यामध्ये आपण काय करू, एक रेड कलर फिल करू आणि सेकंड मध्ये आपण ऑरेंज कलर फिल करू. अशा प्रकारे आपण 2 कलर यामध्ये फिल केले. आता हे बॅक लेअर आहे, म्हणजे या रेडच्या मागे ऑरेंज कलर रेड लेअर आहे आणि फ्रंट मध्ये रेड लेअर आहे. तर आपण काय करू, याला अशा प्रकारे ड्रॅग करू आणि सर्वात पहिला ऑप्शन आहे आपल्याला दिसते ते वेल्ड, यावरती क्लिक करू. तुम्हाला दिसते की अशा प्रकारे ते वेल्ड होते. म्हणजे जे 2 आपण ऑब्जेक्ट केले त्याला एकामध्ये कंबाईन करतो आणि एकच कलर फिल करतो. आणि तो कलर कोणता फिल करतो ते पाहू. तर याला काय करतो, मी कंट्रोल झेड करतो. आता कंट्रोल झेड केलं तर तुम्हाला जी बॅकची लेअर आहे त्यामध्ये ऑरेंज कलर दिसतो आणि फ्रंट मध्ये जी लेअर आहे त्यामध्ये रेड कलर दिसतो. आपण काय करू, याला अशा प्रकारे ड्रॅग करू आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू. आणि त्यानंतर हे आपलं ओरिजिनल आणि यामध्ये आपण तो ऑप्शन वापरू. तर याला मी दोघांना सिलेक्ट केलं आणि त्यानंतर हे वेल्ड ऑप्शनवरती क्लिक केलं. तर तुम्हाला दिसलं असेल की जे बॅकमध्ये जी लेअर आहे म्हणजे ही ऑरेंज कलरची, जेव्हा आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करू तेव्हा जे कंबाईन ऑब्जेक्ट होईल त्याला जो बॅकमध्ये जी लेअर आहे त्याचाच कलर मिळेल. म्हणजे बॅकमध्ये जे आपला कोणता ऑरेंज आहे त्याला तोच कलर मिळेल आणि पूर्ण एक कंबाईन ऑब्जेक्ट इथे तयार होईल. अशा प्रकारे याचाच वापर आपण प्रत्येक कोणत्याही शेपवरती करू शकतो. इथे जर तुम्ही इलिप्स घेतला, असा इलिप्स ड्रॉ केला आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट केला, त्यानंतर यामध्ये पण आपण कलर फिल केले. इथे रेड कलर फिल केला आणि ते ऑरेंज कलर फिल केला. तर यामध्ये बॅक लेअर कोणती आहे, इथे ऑरेंज दिसते तुम्हाला. जेव्हा आपण अशा प्रकारे याला सिलेक्ट करू आणि बेल्ड ऑप्शनवरती क्लिक करू ते पूर्ण एक कंबाईन ऑब्जेक्ट बनतो आणि एकाच कलरमध्ये, कारण जे बॅकमध्ये यामध्ये ऑरेंज कलर आहे त्यामुळे पूर्ण जेव्हा आपण बेल्टवरती क्लिक करू तेव्हा ऑरेंज कलर येईल. आणि जर आपण ही लेअर वर आणली, म्हणजे हा ऑब्जेक्ट जर आपण वर आणला, या ऑप्शनवरती क्लिक करून वर आणला, तर आता काय होईल, आपण अशा प्रकारे ड्रॅग केलं आणि यावरती जर वेटचं ऑप्शन दिलं तर रेड कलरचा पूर्ण ऑब्जेक्ट होईल तो. तर अशा प्रकारे त्याचा यूज होतो, हे ध्यान ठेवायचं. तर यानंतर तुम्ही याच ऑप्शनचे म्हणजे जे ऑप्शन आहेत वेल्ड, ट्रिम वगैरे पूर्ण शेपिंग ऑप्शन, हे तुम्ही इलिप्सवरती, रेक्टँगलवरती, ते पॉलिगॉन टूलवरती, म्हणजे जे कोणते शेप असतील त्यावरती तुम्ही ते यूज करू शकता. यामध्ये मी तुम्हाला रेक्टँगल आणि इलिप्सवरती सांगितलं. तर बाकीचे जे आणि पुढचे म्हणजे आता यानंतरचा ऑप्शन कोणता आहे आपलं ट्रिम, त्यामध्ये मी तुम्हाला रेक्टँगलमध्ये सांगणार आहे. बाकी इथे इलिप्स आहे, पॉलिगॉन आहे, यावरती तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. तर वेळ तुम्हाला समजला असेल. यानंतर तो आपण शेपिंग ऑप्शन पाहू, ट्रिम. आता ट्रिमचा कसा यूज होतो, अगोदर याला काय करतो, मी झूम लेवल इथे 2 करतो आणि त्यानंतर परत इथे 2 असे रेक्टँगल ड्रॉ करतो. अगोदर याची थोडी मी साईज अशी वाढवून देतो आणि कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट केला. अशा प्रकारे याला ऍडजस्ट केला. त्यानंतर यामध्ये आपण कलर फिल करू. अगोदर यामध्ये मी रेड कलर परत फिल केला आणि यामध्ये ऑरेंज कलर फिल केला आणि याला काय करू, आपण कंट्रोल डी करून
डुप्लिकेट करू आणि यावरती आपण ते ऑप्शन वापरू. तर हे दोन ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केले. त्यानंतर इथे ट्रिम हे सेकंड ऑप्शन दिसते, यावरती जर क्लिक केला तर तुम्हाला यामध्ये चेंजेस दिसतो. अशा प्रकारचा चेंजेस दिसतो. तर हा चेंजेस कसा आहे, काय आहे, तर जेव्हा तुम्ही ते ऑप्शन यूज कराल, ट्रिम हे ऑप्शन यूज कराल, तर तुम्हाला दिसते यामध्ये की जे ऑरेंज कलरचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती जो रेड कलरचा ऑब्जेक्ट आहे, जो रेड कलरने जो ओव्हरलॅप केलेला पार्ट आहे, म्हणजे रेडचा जो या ऑरेंज वरती ओव्हरलॅप झालेला पार्ट आहे, हा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये मी कलर एक फिल करतो. हा तुम्हाला ओव्हरलॅप केलेला पार्ट दिसतो एवढा, जो रेड कलरनी ऑरेंज कलर वरती केलेला आहे. तर तो काय होईल, इथून जेव्हा आपण ट्रिमचा ऑप्शन यूज करू तेव्हा इथून पूर्णतः असा पार्ट हा कट होईल आणि हा आपल्याला असा एक पार्ट इथे मिळून जाईल आणि ते पण बॅक लेअरचा, ना की फ्रंट. तर याचा आपण परत दिवस सांगतो तुम्हाला. याला करू मी कंट्रोल डी करून डुप्लिकेट केलं आणि आता काय करू, आपण जे ऑरेंज लेअर आहे याला आपण वरती आणू अशा प्रकारे आणि त्यानंतर याला आपण ट्रिम ऑप्शन देऊ. तर काय होईल, जे बॅक लेअर आहे त्याचाच फक्त पार्ट जो ओव्हरलॅप ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जो आपण यावरती रेड वरती जो ओव्हरलॅप ऑरेंज पार्ट आहे तो इथून कट होईल. अशा प्रकारे ट्रिम ऑप्शनचा यूज होतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे इंटरसेक्ट. तर इंटरसेक्ट ऑब्जेक्टचा कसा यूज होतो ते पाहू. तर आपण परत इथे रेक्टँगल घेऊ आणि यामध्ये कलर फिल करू, रेड आणि ऑरेंज. रेड केला मी आणि ऑरेंज केला. त्यानंतर याला काय करू, आपण कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू अशा प्रकारे आणि यावरती इंटरसेक्ट हे थर्ड ऑप्शन दिसते तुम्हाला, यावरती क्लिक करू. तर त्यानंतर काय करू, आता आपण हे ऑप्शन चूज केलं, त्यानंतर अशा प्रकारे याला साईडने आणलं तर तुम्हाला एक इंटरसेक्ट झालेला पार्ट इथे वेगळा मिळतो, सेपरेट मिळतो. तर तो कोणता, आता हे दोन ऑब्जेक्ट तुम्हाला इथे ओव्हरलॅप झाले दिसतील. आता यामध्ये आणि हे ऑब्जेक्ट, हे आहे फ्रंट ऑब्जेक्ट आणि हा बॅक मधला ऑब्जेक्ट. तर यामधले जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, म्हणजे जो रेड पार्ट आहे आणि ऑरेंज पार्ट आहे, त्यामध्ये जो ओव्हरलॅप झालेला पार्ट आहे तो आहे कोणता, हा. तर हा तुम्हाला सेपरेट, म्हणजे समजा तुम्ही याला व्हाईट कलर दिला तर हा तुम्हाला एक स्पेशल, जेव्हा तुम्ही इंटरसेक्ट हे ऑप्शन वापराल तेव्हा फक्त हा पार्ट बरोबर क्रॉप होईल आणि हे दोन सेपरेट होऊन जातील. सेपरेट होतील म्हणजे हे कट नाही होणार. म्हणजे आता समजा यावरती मी परत तुम्हाला डिलीट करू आपण परत इथे, कारण मी त्यावरती तो ऑप्शन यूज केलेला आहे, त्यामुळे याला कंट्रोल डी केला. कंट्रोल डी करून यामध्ये मी रेड कलर फिल केला आणि यामध्ये ऑरेंज कलर फिल केला आणि यावरती आपण ते ऑप्शन जे इंटरसेक्ट आहे ते चूज केला. तर काय होईल, हा पण ज्या शेपमध्ये येतात त्या शेपमध्ये रेन, दुसरा शेप आहे तोही तसा सेम रेन आणि तो इंटरसेक्ट झालेला पार्ट आहे तो फक्त इथे आपल्याला कट झालेला दिसतो, जो की हा पार्ट. तर अशा प्रकारे इंटरसेक्ट या शेपिंग ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफायचा पण जो आपण ट्रिम शेपचा यूज केला आहे, ट्रिम शेपिंग ऑप्शनचा, त्याच प्रकारे यूज होतो. कसा, आता परत आपण इथे दोन रेक्टँगल ड्रॉ केले. आता प्रत्येकमध्ये मी तुम्हाला रेक्टँगल सांगत आहे, बाकी तुम्ही इथे इलिप्स आणि पॉलिगॉन पण यूज करू शकता. याला कंट्रोल डी करतो आणि यामध्ये ऑरेंज कलर फिल केला. त्यानंतर त्यानंतर आणखी पण मी एक अशा प्रकारे इथे शेप ड्रॉ केला आणि यामध्ये एक तिसरा कलर फिल केला आणि याला काय करतो मी, जे सिम्प्लिफाय ऑप्शन आहे यावरती क्लिक करतो. पहिल्या ऑब्जेक्टला तिन्ही सिलेक्ट केलं आणि सिम्प्लिफाय वरती क्लिक केलं. तर तुम्हाला यामध्ये चेंजेस झालेला दिसतो की जेव्हा हा आपण बाजूला घेतला, हा बाजूला घेतला, जो लास्ट मध्ये जो इमेज आहे, म्हणजे जी लास्ट मधली जी लेअर आहे त्यावरचा जो पार्ट आहे, जो त्यावरचा जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, हा जो ओव्हरलॅपिंग आहे हा आणि हा ओव्हरलॅपिंग, तो इथून कट होतो. कोणत्या ऑब्जेक्टचा कट होतो, जो बॅक मध्ये आहे रेड लेअरचा पार्ट कट होतो. अशा प्रकारे तो कट होतो. आणि कोणताही तुम्ही टूल वापरला त्यामध्ये फक्त असं नाही की तुम्ही दोनच शेप यूज करू शकता, तुम्ही पण मल्टिपल पण शेप यूज करून त्या ऑप्शनचा यूज करू शकता. तर आता समजा मी इथे इलिप्स घेतला, अशा प्रकारे इलिप्स घेतला आणि यामध्ये रेड कलर भरला, फिल केला. त्यानंतर कंट्रोल डी केला, यामध्ये ऑरेंज कलर फिल केला, सॉरी येलो केला. त्यानंतर कंट्रोल डी केला, यामध्ये आपण
आणखी एक कलर फिल करू. इथे ब्राऊन कलर फिल केला. त्यानंतर सगळ्यात बॅक म्हणजे सगळ्यात मागची लेअर कोणती आहे आपली? रेड. आता मी याला काय करतो, अशा प्रकारे ड्रॅग करतो आणि त्यानंतर सिम्प्लिफाय हे ऑप्शन क्लिक करतो आणि अशा प्रकारे याला साईडने ठेवतो. तर तुम्हाला दिसते जो शेवटचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे जी लास्ट लेअर आहे ती अशी क्रॉप होताना दिसते. जे ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट आहे त्यामुळे ते क्रॉप होईल. तर अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय या शेपिंग ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला, अगोदर याची झूम देऊन मी परत वाईट करतो आणि त्यानंतर दिसते आपला फ्रंट मायनस बॅक. तर या ऑब्जेक्टचा कसा यूज होतो ते बोल. तर परत आपण इथे रेक्टेंगल ड्रॉ करू आणि याला कंट्रोल डी केलं मी. यामध्ये रेड कलर फिल केला, येलो कलर केला, यामध्ये रेड कलर फिल केला आणि यामध्ये ऑरेंज करतो आणि त्यानंतर ड्रॅग करू आणि इथे तुम्हाला दिसते फ्रंट मायनस बॅक, यावरती क्लिक केला. काही समजलं का? नाही समजलं, मला माहिती तुम्हाला समजलं नाही. तर याला काय करू आपण, कंट्रोल डी करू, अशा प्रकारे बाजूला घेऊ आणि त्यानंतर या शेपवरती आपण या ऑप्शनचा यूज करू. ओके केला. तर दिसला का काही डिफरन्स तुम्हाला? आता आपला ओरिजिनल शेप आहे आणि हा आपण यावरती जो फ्रंट मायनस बॅक हा ऑप्शन लावलाय तो आहे. जेव्हा आपण या ऑप्शनचा यूज करू फ्रंट मायनस बॅक, तर जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, म्हणजे आता आपण काय केलं, ही पूर्ण जी रेड लेअर आहे म्हणजे जे रेड कलरचा ऑब्जेक्ट आहे तो ओव्हरलॅप आहे कशावर? ऑरेंज कलरच्या ऑब्जेक्टवर. तर यामध्ये काय होईल, जे ऑरेंज लेअर आहे म्हणजे जी मागची लेअर आहे ती लेअर कुठपर्यंत ओव्हरलॅप आहे, म्हणजे जो ओव्हरलॅपिंग पार्ट तुम्हाला हा दिसते, जेवढा हा ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, इथे आपण रेक्टँगल घेऊ अशा प्रकारे, हा ओव्हरलॅपिंग पार्ट दिसतो तुम्हाला. हा जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे हा डायरेक्ट इथून कट होणार या ऑप्शनमुळे, फ्रंट मायनस बॅक. आणि इथे जो वरचा ऑब्जेक्ट आहे फ्रंट मध्ये घेतलेला, अशा प्रकारे तो कट होणार. आणि याच्याच उलट नेक्स्ट शेपिंग ऑप्शन बॅक मायनस फ्रंट, यामध्ये काय होणार, परत आपण इथे रेक्टँगल ड्रॉ करू, कंट्रोल डी केलं मी, अशा प्रकारे याला ऍडजस्ट केलं, यामध्ये कलर फिल केला आणि याचा पण आपण डुप्लिकेट करू अशा प्रकारे. आणि यावरती आपण यूज करू कोणता? बॅक मायनस फ्रंट. दिसतो का डिफरन्स यामध्ये? यामध्ये जेव्हा आपण केलं होतं तेव्हा जी वरची लेअर आहे ती लेअर, जी बॅक लेअर आहे, जो ओव्हरलॅपिंग पार्ट आहे तो अशा प्रकारे कट झाला होता, म्हणजे जो ही फ्रंट लेअर आहे आणि ही बॅक लेअर आहे, तर फ्रंट लेअर इथं आपल्याला दिसते कट झालेली एवढी आणि बॅक लेअर इथून रिमूव्ह होते, म्हणजे ओव्हरलॅपिंग पूर्ण पार्ट तो इथं रिमूव्ह होतो. यामध्ये उलट आहे, यामध्ये जेव्हा आपण हे ऑप्शन चूज करतो तेव्हा जो रेड कलर म्हणजे ज्या रेड कलरने जो पार्ट आपण इथे ओव्हरलॅप केलाय आणि हा ओव्हरलॅप तो पार्ट कटच होतो, त्याचबरोबर पूर्ण शेप पण इथून रिमूव्ह होऊन जाते, अशा प्रकारे रिमूव्ह होऊन जाते आणि बॅकग्राऊंड मध्ये जी बॅक लेअर आहे तशा प्रकारची येते. अशा प्रकारची या शेपिंग ऑप्शनचा यूज होतो. त्यानंतर तुम्हाला सांगणार होते मी, नाही एक ऑप्शन राहिलंच आहे ना, यामध्ये अजून बाकी एक क्रिएट बाउंड्री. तर क्रिएट बाउंड्री एक सिंपल शेपिंग ऑप्शन आहे. कसं? तर आपण आता इथे इलिप्स घेऊ, अशा प्रकारे इलिप्स घेतला, यामध्ये मी रेड कलर फिल केला आणि याला काय करतो, कंट्रोल डी करून डुप्लिकेट केला परत, अशा प्रकारे याला केलं. त्यानंतर आपण याला सिलेक्ट केलं, त्यानंतर क्रिएट बाउंड्री ऑप्शन मध्ये क्लिक केलं, तर तुम्हाला डिफरन्स तर काही दिसलाच नाही, तर दिसते. तर आपण काय करू, बस यावरती क्लिक केला, तर दिसला तुम्हाला यामध्ये डिफरन्स काय, या ऑप्शनचा कोणता यूज होतो? तर यामध्ये यूज होतो जेव्हा आपण दोन ऑब्जेक्ट घेतो, यामध्ये मी वेगवेगळे कलर फिल होतो. आता यामध्ये तुम्ही कोणते कलर फिल करा, जी बाउंड्री आहे तीच येणार. आता याला ड्रॅग केलं मी आणि या ऑप्शन वरती क्लिक केलं, क्रिएट बाउंड्री. तर यामध्ये काय होणार, फक्त जी बाउंड्री आहे म्हणजे या दोन्ही ऑब्जेक्टची जे इंटरसेक्ट, म्हणजे इथे हा पार्ट इंटरसेक्ट झाला, इथून अशी पूर्ण एक इथे शेप तयार झाला, असा 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 असा, ही फक्त तुम्हाला इथे बाउंड्री ऑप्शनच्या यूज करून मिळणार आहे. अशा या ऑप्शनचा यूज आहे. त्यानंतर आहे कंबाईन. बस इथे मी रेक्टँगल ड्रॉ केला, कंट्रोल डी केलं आणि कंट्रोल डी केल्यानंतर हे तुम्हाला दिसते दोन सेपरेट शेप आहेत. आता याला जर आपल्याला कंबाईन करायचं असलं तर काय करू, आपण ड्रॅग करून अशा प्रकारे सिलेक्ट करू आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे कंबाईन ऑप्शनवरती क्लिक केला तर हा एक कंबाईन ऑब्जेक्ट बनवून देईल. अशा प्रकारे कंबाईन ऑब्जेक्ट बनवून जाईल.
आणि याला जर ब्रेक करायचं असलं तर काय करायचं? आता कमांडची शॉर्टकट की आहे कंट्रोल एल करून पण तुम्ही कमांड करू शकता. आणि याला जर ब्रेक करायचं असलं तर कंट्रोल के करायचं. कंट्रोल के केलं तर अशा प्रकारे तो ब्रेक होईल. झाला का ब्रेक? अशा प्रकारे तो ब्रेक होईल. किंवा तुम्ही मॅन्युअली हे ऑप्शन वरती दिसते तुम्हाला इथे. अगोदर याला काय करतो मी, कंट्रोल एल करून आपण याला काय केलं, कंबाईन केलं. आणि त्यानंतर इथे ऑप्शन दिसते तुम्हाला ब्रेक अपार्ट. यावरती क्लिक केलं तर हे दोन्ही ऑब्जेक्ट अशा प्रकारे ब्रेक होतील, म्हणजे सेपरेट होतील. अशा प्रकारचा यूज होतो. त्याचबरोबर एक तुम्हाला सांगायचंच राहिलं आहे, आता इंटरसेक्टचा ऑप्शनचा आपण आणखी पण यूज करू शकतो. इथे मी दोन असे शेप ड्रॉ केले, कंट्रोल प्रेस करून याला काय करतो, कंट्रोल डी केला आणि त्यानंतर अशा प्रकारे ते पुट केलं आहे आणि याला बरोबर अलाइन केलं. त्यानंतर याला अशा प्रकारे ड्रॅग केलं आणि इंटरसेक्ट, जे की 3rd नंबरचा ऑप्शन दिसते आपल्याला, यावरती क्लिक केला. जो सेंटर मधला जो पार्ट आहे तो इंटरसेक्ट झालेला, तो अशा प्रकारे आपल्याला सेपरेट झालेला दिसतो. हे शेप आहे. आणि एक इथे तुम्हाला डिझाईन झालेली तयार झालेली दिसते. कारण जेव्हा आपण ही अशा प्रकारची डिझाईन तयार करतो ना, तेव्हा आपल्याला खूप वेळ लागतो. आणि या ऑप्शनचा जर तुम्ही यूज केला तर डायरेक्ट असा एक परफेक्ट तुम्हाला इथे डिझाईन तयार करता येते. अशा प्रकारे डिझाईन तयार करता येते. आणि बाकी तर तुम्हाला माहितच आहे, हे सेंटर अँकर पॉईंट मी असा नेला इथे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. तर समजले ना सर्वांना सगळे टूल? आय होप तुम्हाला समजले असतील. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये.